श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या आजपर्यंत सोसलेले असहाय्य दुःख, रात्रीच्या अंधारात गळलेले अश्रू आणि तुमच्यावर झालेला अन्याय आता कायमचा संपणार आहे. कारण नियतीने आता साक्षात काळाने तुमच्या महान्यायाची वेळ निश्चित केली आहे. ज्या कपटी लोकांनी तुमच्या विरोधात कट कारस्थाने रचली, तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, त्या सर्व शत्रू आणि विश्वासघातकाचे आता समाजासमोर काळे तोंड होणार आहे. आणि ते तोंड नेमकं कसे काळे होणार आहे, नियती त्यांना कसा धडा शिकवणार आहे, या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कळेलच. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आजचा हा विशेष आणि अत्यंत महत्त्वपूर्ण संदेश तुमच्या आयुष्याला एक नवी अद्भुतपूर्व दिशा देणारा ठरणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ चुकूनही अर्ध्यावर सोडण्याची चूक करू नका. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र लिहायला विसरू नका. तर पहा मंडळींनो, 25 जुलै ते 31 जुलै हा आठवडा तुमच्या संपूर्ण आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. या दिवसात असा एक देवी चमत्कार घडणार आहे जो पाहून तुमच्या पाठीमागे कारस्थानी करणाऱ्या विरोधकाचा थरकाप उडेल आणि त्यांच्या पायाखालची जमीन निसटेल. गेले कित्येक महिन्यापासून किंवा वर्षापासून ज्या लोकांवर तुम्ही अंधळा विश्वास ठेवला, ज्यांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे मानले आणि ज्यांच्या पाठीशी तुम्ही संकटात ढाल म्हणून उभे राहिलात, त्यांनीच तुमच्या पाठीत कपटीने आणि स्वार्थीने खंजीर खुपसलाय. त्यांना तुम्हाला इतरांच्या नजरेत दोषी ठरवून स्वतःचा स्वार्थ साधला आणि तुम्हाला एका पीडितेच्या भूमिकेत ढकलून दिलं. पण आता तुमचे डोळे पुसा जातकांनो, कारण हा काळ प्रत्येक अन्यायाचा, अपमानाचा आणि विश्वासघाताचा हिशोब व्याजासकट चुकता करण्यासाठी स्वतः महाकाळ म्हणून प्रकट झालाय. या संपूर्ण आठवड्यात तुमच्या राशीचा स्वामी शनिदेव आणि तुमचा भाग्यदश ग्रह अत्यंत मजबूत आणि शक्तिशाली स्थितीत विराजमान होत आहे. यासोबतच न्यायाचे देवता शनिदेव आणि देवगुरु बृहस्पती यांचे परम पावन आणि शुभ दृष्टी तुमच्या राशीवर थेट पडत आहे. या ग्रहाचे दुर्मिळ महासंयोगामुळे तुमच्या कुंडलीतील शक्तिशाली विपरीत राजयोग पूर्णपणे सक्रिय झालाय, ज्याच्या प्रभावाने तुमचे शत्रू तुम्ही काही न करता स्वतःच्या रचलेल्या जाळ्यात आणि कटकारस्थानात वाईट रीतीने अडकतील आणि त्याचा संपूर्ण अहंकार चकनाचूर होऊन धुळीस मिळेल. विशेषतः 25 ते 28 जुलै आणि 30 जुलै या अत्यंत रहस्यमय आणि खास तारखांना तुमच्या आयुष्यात असा एक मोठा धक्कादायक खुलासा होणार आहे, ज्यामध्ये तुमचे विरोध गुप्तपणे षष्ठ यंत्र रचणाऱ्यांचा आणि तोंडावर गोड बोलून पाठीमागे वार करणाऱ्याचा बुरखा फाटणार आहे. हा खुलासा झाल्यानंतर जे लोक कालपर्यंत तुमचे हसू उडवत होते तेच तुमच्या समोर तोंडघशी पडतील आणि त्यांना स्वतःच्या कृत्याची प्रचंड लाज वाटू लागेल. या मोठ्या आणि ऐतिहासिक चमत्काराची अनुभूती मिळवण्यापूर्वी निसर्गाकडून आणि इशाराकडून म्हणजे ईश्वराकडून तुम्हाला 5 स्पष्ट आणि शक्तिशाली संकेत मिळायला सुरुवात होतील. पहिला संकेत, रात्रीच्या वेळी अचानक एखादं विचित्र किंवा भीतीदायक स्वप्न पडून एकदम जाग येणे आणि प्रचंड घाम फुटणे. दुसरा संकेत, तुमच्या शरीराचा उजवा डोळा किंवा उजवी अंग वारंवार फडकणे. तिसरा संकेत, तुमच्या घराच्या मुख्य दरवाजासमोर किंवा अंगणात अचानक काळ्या मुंग्यांची एक लांबची लांब रांग लागणे. चौथा संकेत, रात्री किंवा संध्याकाळच्या वेळी एखादा काळा कुत्रा तुमच्या घरासमोर येऊन तुमच्याकडे पाहत भुंकणे किंवा शांतपणे बसून राहणे. पाचवा संकेत, तुमच्या कामाच्या ठिकाणी, व्यवसायात किंवा समाजात वरिष्ठ ठिकाणी मंडळीनं तुमच्या वरिष्ठ अधिकारीकडून आणि लोकांकडून तुमची आवर्जून दखल घेतली जाणे व तुमच्या कामाचे कौतुक होणे. जातकांनो, हे 5 संकेत दिसू लागतात समजा की साक्षात भगवान महादेवाची अथंग कृपा तुमच्यावर बरसणार आहे आणि तुमच्या दुःखाचे, दारिद्र्याचे दिवस आता कायमचे संपणार आहे. जेव्हा तुमचे शत्रू सर्व बाजूने घेरले जातील, त्यांचा पराभव होईल आणि तुम्हाला सूड समाधानाची परम अनुभूती मिळेल, तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात आपल्याला हृदयात करून ठेवा. आपल्याला कोणाचाही सूड घ्यायचा नाही, तर क्षमा आणि नम्रतापणे श्रेष्ठ मार्गाने स्वीकारायचा आहे. ईश्वराने दिलेला हा भव्य विजय पचवण्यासाठी मनात अजिबात अहंकार न बाळगता अत्यंत नम्र राहा. कारण कारण की बघा, जगात खरा विजेता तोच असतो जो न्यायाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचून शत्रूला क्षमा करण्याचं औदार्य दाखवतो. या ठिकाणी काळात आणि पुढे येणाऱ्या शुभ काळात महादेवाचा आणि शनिदेवाचा अखंड आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी दर सोमवारी आणि शनिवारी सकाळी किंवा संध्याकाळी शिवलिंगावर शुद्ध जल, कच्चे दूध आणि बेलपत्र अत्यंत श्रद्धेने अर्पण करा आणि मनपूर्वक ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या महामंत्राचा 108 वेळा जप करा. या काळात तुमच्या मनातील सर्व शंका, कुशंका दूर फेकून द्या आणि स्वतःवर व तुमच्या इष्टदेवावर पूर्ण श्रद्धा ठेवा. तुमच्या आयुष्यातील वाईट काळ आता संपत आला असून यशाचा आणि सन्मानाचा सुवर्ण काळ सुरू होत आहे. जे लोक तुम्हाला नेहमी कमी लेखत होती तेच आता तुमच्या प्रगतीचा वेग पाहून अवाक होतील आणि तुमच्या
तुमच्या यशाचे दुरूनच वाहवा करतील. तुमच्या मार्गात येणारे सर्व अडथळे आता वाफेसारखे उडून जातील आणि तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात विजय प्राप्त होईल. तुमची आर्थिक स्थिती सुधरेल आणि जुनी थकीत कामे वेगाने मार्गी लागतील. पण लक्षात ठेवा जातकांनो, हा विजय केवळ तुमच्या एकट्याचा नसून तुमच्यासोबत असलेल्या ईश्वरी शक्तीचा आहे. त्यामुळे नेहमी गरिबांना मदत करा आणि गरजूंना घास भरवा. येणाऱ्या काळात तुमच्या कुटुंबातील जुने वाद संपुष्टात येतील आणि घरात पुन्हा एकदा वादाचे किंवा आनंदाचे व शांतीचे वातावरण निर्माण होईल. ज्या घरामध्ये पूर्वी रोज भांडण आणि वाद होत होते किंवा चिडचिड होत होती, त्याच घरात आता प्रेमाचा आणि समाधानाचा गोडवा पसरेल. तुमच्या डोक्यावर असलेले कर्जाचे डोंगर हळूहळू कमी होण्यास मदत होईल आणि उत्पन्नाचे नवीन खात्रीशीर मार्ग अचानक मोकळे होतील. तुमच्या मुलांच्या प्रगतीचे आणि शिक्षणाचे शुभ समाचार मिळतील, ज्यामुळे तुमचे मन अभिमानाने भरून येईल. आरोग्याच्या बाबतही तुम्हाला खूप मोठा दिलासा मिळणार असून जुन्या आजारामधून तुमची सुटका होईल आणि शरीरात एक नवीन ऊर्जा संचारेल. जे घातक आणि दिवसापासून नवीन नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या शोधात होते, त्यांना मनासारखी संधी मिळण्याचे योग या शुभ आठवड्यात प्रबळ होत आहेत. व्यवसायामध्ये अचानक मोठे क्लायंट्स किंवा ऑर्डर्स मिळतील, ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू अत्यंत भक्कम होईल. समाजात तुमचा मानसन्मान आणि प्रतिष्ठा दुपटीने वाढेल आणि लोक तुमच्या सल्ल्याची आवर्जून वाट पाहतील. जे शत्रू गुप्तपणे तुमच्या विरोधात काट करस्थानं रचत होती, ते आता घाबरून स्वतःहून तुमच्या मार्गातून बाजूला होतील. तुमच्या आयुष्यातील हा नवीन अध्याय तुम्हाला केवळ यशच देणार नाही, तर तुम्हाला मानसिकदृष्ट्या अत्यंत मजबूत आणि सूक्ष्म बनवेल. आता पाहूया त्या शत्रूचं तोंड कसं काळं होणार. ज्या लोकांनी तुमच्यावर खोटे आरोप केले, तुम्हाला सर्वांसमोर खाली पाडण्याचा प्रयत्न देखील केला, त्या लोकांचं खरे चेहरे साक्षात वेळेच्या चक्रामुळे सर्वांसमोर उघडे पडणार आहेत. त्यांना तुमच्या विरुद्ध रचलेले प्रत्येक कारस्थान त्यांच्यावरच उलटणार असून ज्या समाजात त्यांनी तुम्हाला बदनाम केलं, त्या समाजात त्यांची स्वतःची आतोनात नाचकी होईल. त्यांचे पित्तळ उघडे पडेल आणि त्यांना लोकांसमोर तोंड दाखवायला जागा उरणार नाही. म्हणजेच की त्यांचे तोंड पूर्णपणे काळे होऊन ते स्वतःच्या कर्माने जमिनीत गाडले जातील. ईश्वरावर असलेली तुमची श्रद्धा अधिक रूढ करा, कारण आता तुमच्या प्रार्थनेचे फळ देण्याची वेळ स्वतः महादेवाने हात घातलेली आहे. हा जातकांनो, जर तुमचा या ज्योतिष भक्तीवर, ब्रह्मांडाच्या ऊर्जेवर आणि ईश्वराच्या अंतिम न्यायावर पूर्ण विश्वास असेल, तर आत्ताच्या आता कमेंट बॉक्समध्ये जय महाकाल, ओम नमः शिवाय, गणपती बाप्पा मोरया आणि जय शनिदेव लिहून आपली भक्ती आणि श्रद्धा प्रकट करा. मंडळींनो, तुमच्या आयुष्यात हा भाग्याचा नवा सूर्य उगत असताना या आध्यात्मिक प्रवासाची साक्षीदार बनवण्यासाठी आणि तुमच्या पाठीशी ईश्वराचा हा आशीर्वाद कायम ठेवण्यासाठी या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. तुमची एक लाईक म्हणजे महादेवाच्या कृपेची एक पावन पावती आहे, जे आपल्याला सर्वांमध्ये एक दिव्य आणि कर्मक ऊर्जा निर्माण करते. हा संदेश केवळ तुमच्या पुरती मर्यादित न ठेवता तुमच्या सर्व जवळच्या मित्रांना, नातेवाईकांना नक्की शेअर करा, जेणेकरून संकटात असलेल्या इतर नातेवाईकांनाही आशेचा किरण मिळेल. जर तुम्ही आपल्या या चॅनलवर आज पहिल्यांदाच आला असाल, तर या नियतीचा तुम्हाला या संदेशाचा पर्यंत आणलेले आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद करते. तर मंडळींना भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींचं श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त.